मंडळी, पंढरपुरात भगवान विठ्ठल रुक्मिणी एकाच ठिकाणी का नाहीत? आधी विठुरायानंतर रखुमाईचे दर्शन का घेतले जाते? तुम्हाला जर या संदर्भातली माहिती नसेल तर आज तुम्हाला नक्कीच माहिती होईल. मात्र तुम्हाला असा प्रश्न कधी या अगोदर पडला आहे का? नसेल पडला तर पडला पाहिजे. पडला असेल तर त्याचं उत्तर आपण आज या ठिकाणी पाहूया. जाणून घेऊया काय आहेत नक्की परंपरा, आख्यायिका. पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी एकत्र नसल्यामागे लोकश्रद्धा, वारकरी परंपरा आणि पौराणिक आख्यायिका यांचा संगम आहे. हिंदू धर्मात आषाढी एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पंचांगानुसार 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीचा सण साजरा होणार आहे. आषाढ शुक्ल एकादशीला येणारी आषाढी एकादशी, जिला देवशयनी एकादशी असे म्हणतात, महाराष्ट्रात या दिवसाला विशेष स्थान असून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर येथे भगवान विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. मात्र खरं सांगायचं झालं तर पंढरपुरात भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची मंदिरे एकाच मंदिर परिसरात असली तरी त्यांचे गर्भगृह वेगवेगळे आहेत. यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी एकाच ठिकाणी का नाहीत? यामागे धार्मिक परंपरा, लोकश्रद्धा आणि पौराणिक आख्यायिका आहेत. याचा उल्लेख सर्व प्रमुख पुराणांमध्ये एकाच स्वरूपात आढळत नाही, तर विविध लोकपरंपरांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. त्या काय आहेत कथा जाणून घेऊया. व्हिडिओ पहा पूर्ण. तर बघा, पंढरपुरात भगवान विठ्ठल रुक्मिणी एकाच ठिकाणी नाहीत. भगवान विठ्ठल आणि माता रखुमाई यांच्या संदर्भात अनेक लोककथा आणि पौराणिक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यापैकी रखुमाई विठ्ठलावर रुसली ही कथा महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. ही कथा श्रद्धा आणि लोकपरंपरेवर आधारित आहे. तिचा उल्लेख सर्व प्रमुख पुराणांमध्ये तंतोतंत आढळत नाही. लोककथेनुसार भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल यांचे भक्तावर असलेले प्रेम आणि त्यांची सर्वांप्रती समान वागणूक पाहून रखुमाई काही काळ नाराज झाल्या. काही कथांमध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्ण राधेला किंवा इतर भक्तांना अधिक महत्त्व देत असल्याची भावना रखुमाईच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्या रागाने दिंडीरवनात जाऊन राहू लागल्या. रखुमाई रुसली आणि विठ्ठलांनी समजूत काढली. पौराणिक कथेनुसार रखुमाई रुसल्याचे समजताच भगवान श्री विठ्ठलांनी त्यांची समजूत काढण्यासाठी त्या ठिकाणी गेले. मात्र रखुमाई लगेच परतल्या नाहीत. भक्ती, प्रेम आणि समर्पणाचे महत्त्व सांगत विठ्ठलांनी त्यांची मनधरणी केली. अखेर रखुमाईचा राग शांत झाला. आता रखुमाईचे स्वतंत्र मंदिर कशाचं प्रतीक आहे? तर बघा, रखुमाईचे स्वतंत्र मंदिर हे केवळ रुसव्याचे प्रतीक नसून त्याग, संयम, भक्ती आणि आत्मसन्मान यांचेही प्रतीक मानले जाते. विठ्ठल आणि रखुमाई यांचे वेगवेगळे दर्शन घेऊन भक्तांना प्रेम, समर्पण आणि नात्यातील परस्पर आदराचा संदेश मिळतो. त्यामुळे पंढरपुरात अनेक भाविक प्रथम भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर माता रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. वारकरी संप्रदायात ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. पंढरपुरातील आता परंपरा काय आहेत? तर या आख्यायिकेमुळे पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाई यांची मंदिरे थोड्या अंतरावर आहेत अशी लोकश्रद्धा आहे. भक्त प्रथम विठ्ठलाचे आणि नंतर रखुमाईचे दर्शन घेतात. या दर्शनक्रमामागे पती पत्नीतील प्रेम, मान, रुसवे आणि त्यातील समेट यांचे प्रतिकात्मक दर्शन घडते असे मानले जाते. भगवान विठ्ठल आणि माता रखुमाई यांच्या संदर्भात अनेक लोककथा आणि पौराणिक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यापैकी रखुमाई विठ्ठलावर रुसली ही कथा महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. ही कथा श्रद्धा आणि लोकपरंपरेवर आधारित आहे. तिचा उल्लेख सर्व प्रमुख पुराणांमध्ये तंतोतंत आढळत नाही. आता या कथेतून मिळणारा संदेश काय आहे? तर नात्यात प्रेमाइतकंच संवादही महत्त्वाचा असतो. अहंकारापेक्षा समजूतदारपणा आणि संयम श्रेष्ठ असतो. देव आणि भक्त यांचे नाते विश्वास आणि समर्पणावर टिकलेले असते. कौटुंबिक जीवनात रुसवे फुगवे आले तरी संवादाने ते दूर करता येतात. धन्यवाद. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.